लई थकलो रे भाऊ, फिरायचं म्हणजे अवघडच आहे. चला पोरांनो, आज कुठं जायचं मग? हा, ठरून प्लॅन नाही करायचा. ठरून प्लॅन केला ना कधी कॅन्सल होईल सांगताच येत नाही. जिकडे गाडी जाईल तिकडे निघायचं राहतं. इथं गुजरात मध्ये पण असं मेट्रो स्टेशनचं काम दिसलं ना असं वाटतं पुण्यातच आहे भाऊ. ही रिक्षा आहे ना आपल्या ओळखीचीच आहे. आपले काका डायरेक्ट 120 स्पीड आहे ना, जिथं म्हणून तिथं पोहोचून द्या भाऊ डायरेक्ट. या लोकांना आहे ना मराठीतून धुळे नाही म्हणतात म्हणून त्यांनी धुलिया नाव टाकले. काय ना भाऊ, इथं काका जरी ओळखीचे असले ना तरी आपल्याला ट्रेनच जायचे. त्याच्यामुळे मी आता उन्हा स्टेशनवर पोहोचलो होतो. आपली ट्रेन आता कंप्लीट 5:30 वाजता येणार आहे. आता ह्या ट्रेन पाहूनच मी खुश झालतो. मला आपली कधी येते काय नो. अय भाऊ, लय भूक लागली राव, काहीतरी खायला दे. त्यांनी लगेच आपल्याला 2 गारवडे दिले. अय भाऊ, तू लगेच आली का? आधीच त्यांनी गारवडे दिले, आता ते अजून गार होतील. जाऊ दे, वड्यांचं तरी काय आहे, मला महत्वाची जास्त तूच आहे. आजच्या काळात तर ट्रेन जर कोळशावर चालत असती ना, मी कुठच्या काय पोहोचवली असती. लाईट वर चालली ती, त्याच्यामुळे आपण खांडबाऱ्यापर्यंत पोहोचलो होतो. आता या आरशाचा आहे ना फक्त असा व्हिडिओ काढण्यासाठीच उपयोग कर. ट्रेनवाल्याला सांगितले लवकर गाडी पळव. या बा नंदुरबार, सिंदखेडा आणि डायरेक्ट नरडाणा. एकदम सुखरूपपणे आपण इथपर्यंत पोहोचलो होतो. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याला ना आपले ना महाराष्ट्रातले मित्र येणार, ते आपल्याला न्यायला येऊ राहिली. मी लय खुश होतो भाऊ, लय दिवसातून